हॅलो, मी अवधूत देशपांडे, त्वचारोग तज्ञ, कोल्हापूर. आज आपण विटिलिगो, ज्याला आपण मराठीत फोड म्हणतो, याच्याविषयी थोडी माहिती घेऊया. या आजाराविषयी बरेच गैरसमज आहेत समाजामध्ये आणि हा आजार आता काही प्रमाणात आपण बरा करू शकतो. पहिल्यांदा त्याचं निदान होणं गरजेचं आहे आणि हे निदान कोण करणार? जे त्वचारोग तज्ञ आहेत, जे एम-बी-बी-एस आणि त्याच्या पुढे शिकलेले आहेत ते. पहिलं आपण आजाराचं निदान केलं पाहिजे, योग्य वेळेत उपचार घेतले पाहिजे आणि ते नियमित घेतले पाहिजेत. तर त्वचारोग फोड जो प्रकार आहे, तो आपल्याला काही वेळा देवाचा कोप झाल्यामुळे होतो किंवा अंधश्रद्धेचे काही प्रकार आहेत त्याच्यामुळे होतो आणि त्याच्यावर काही वेळा लोकं अघोरी उपचार करतात आणि समाजामध्ये त्या आजाराकडे बघण्याचा जे काही दृष्टिकोन आहे तो पूर्णतः चुकीचा आहे. आता नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे बऱ्याच त्याच्यावर उपचार पद्धती उपलब्ध आहेत. त्या आपण घ्यायच्या आहेत सगळ्यांनी आणि हा संसर्गजन्य नाही आहे. म्हणजे घरातील व्यक्तीला झाल्यावर त्याला आपण स्पर्श न करणे किंवा त्याच्याशी आपला व्यवहार व्यवस्थित नसणे अशा गोष्टी करू नयेत आणि हा आजार बरा होण्यासाठी आपण चांगल्या त्वचारोग तज्ञांशी जर सल्लामसलत केली, तर नक्कीच आपल्याला चांगले त्याचे परिणाम दिसून येतील आणि आपण योग्य ते उपचार घ्यावेत, की ज्यामुळे तो आजार पूर्णपणे बरा होऊन आपल्याला त्याचं समाजामध्ये जे काही एक पद्धतीचं जे काही चित्र आहे, ते आपल्याला ठेवायचं नाहीये आणि आपण या विटिलिगो डे निमित्त किंवा जो आपण कोविडच्या पद्धतीने जो काही आजार आहे त्याचा, तर त्याचा पूर्णपणे कसा आपल्याला समूळ उच्चाटन करता येईल या पद्धतीने आपण प्रयत्न करूया. धन्यवाद.